अध्यक्ष, प्रसिद्ध हिंद केसरी फायनल सम्राट बाळकृष्ण डावणकर यांचा या ठिकाणी यथोचित असा मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. तर विनंती करतो बाळाभाऊ आपण सन्मानाचा स्वीकार करायचा, त्यांचा सन्मान या ठिकाणी स्वप्नील भाऊ शेटे त्याचबरोबरीने मनोहर शेठ गायकवाड या दोन्ही अतिथींच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान देतोय. बाळाभाऊ विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करायचा. त्याचबरोबर अमोल भाऊ नरोडे आपणच विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही बाळाभाऊ धामणकर यांचा सन्मान करतोय. त्याचबरोबर आमचे विक्रम भाऊ विनंती करतो आपणही सन्मान देण्यासाठी यायचंय. सामन्याकडे जाऊयात. पहिलाच बॉल होता, पहिल्या चेंडूवरती षटकार रोहित पवारच्या बॅटमधून येतानाच आपल्याला पाहिलं मला सुमित पवार तयार आहे. हा चेंडू फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर, मनगटी पॉवर दाखवली. गणेश वाल्मिकी चेंडूला ते पाठवर होत आहेत. पाहता पाहता चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ तिथे अडवला जाईल. वा, जबरदस्त एफर्ट्स तिथे बघायला मिळाले आणि संघाची धावसंख्या सामन्याकडे जाऊयात. आपण बघतोय पुढे आता सुमित पवार षटक क्रमांक पहिला हाताळताना. ओ, यावेळी सुक केल्या बॉलला आणि चेंडूला पाठवलंय डीप लॉंग लेगला. लई भारी षटकार, 6 धावा. शिवरायांचा हा छावा, या वेळेला 6 धावा. आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. षटकार इथे आलाय. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना 14 वरती धावफलक. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये रोहित पवार, दुसऱ्या बाजूला सुमित पवार, पवार विरुद्ध पवार हा सामना रंगलेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुढे त्या मैदानाच्या मध्ये आता तयार असतील. सुमित पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 2, त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा खेळलेला षटकार. सकाळची धावसंख्या आपण पाहतोय त्या फलकावरती 15. याही वेळेस आपण पाहतोय मोठा फटका दे खेळण्याचा प्रयत्न होता. डीप फाईलच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. ट्रॅव्हलच नाहीये तर चेंडू सीमारेषेच्या बाहेरही पोहोचलाय, चौकार आलाय. पाहुणी माऊका हा मारला चौका. नवला गुंबरे गावचे माजी सरपंच तसेच समृद्धी ग्रुपचे सर्वे सर्वा माननीय श्री रवी भाऊ कडलक यांचा खणखणीत चौकार. 19 वरती धावफलक. सुमित पवार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये, त्याच्यावरती आक्रमण रोहित पवारचं. आता मात्र बाउन्स होता. उसळी घेणारा चेंडू, अति उसळीचा वापर, वाईड बॉलची घोषणा. अतिरिक्त धावी ते मैदानाच्या मध्ये आली. अतिरिक्त धावणे स्कोरबोर्ड वरती 20. बॉल तयार. ओव्हर दी विकेट. लोअर फुल टॉस बॉल होता. अगदी हलक्या हाताने चेंडू ते खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. यानंतरची होणारी मॅच श्रीराम 11 लोणावळा विरुद्ध स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से. या दोन संघांमध्ये यानंतरची होणारी मॅच. दोन्ही टीमने टॉस साठी तयार राहा. चेंडू देखील अगदी हलक्या हाताने खेळण्याचा इथे प्रयत्न केला जाईल. सिंगल तर आपण पाहतोय इथे मैदानामध्ये अगदी लेग बाईसच्या रूपाने जी सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल.
23 वरती धावफलक आहे. एक षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल गोलंदाजीसाठी. गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये सुदेश उर्फ गुड्डू, जो आता मात्र आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पहिलाच बॉल होता. यावेळेस आपण पाहिले गेले तर डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. स्क्वेअर कट. कडक कडक चौकार. 4 रन. पाहुणी मौका हा मारला चौका. नवला गुमरे गावचे माजी सरपंच तसेच समृद्धी ग्रुपचे सर्वे सर्वा माननीय श्री रवी भाऊ कंडलेक यांचा खणखणीत चौकार. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा मी जाणून माझा घेऊन फिरतो. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुढे आहे स्कोरबोर्ड वरती 27 वरती धावफलक. रोहित पवार प्रचंड आक्रमकतेने मात्र स्टार्ट करून दिलाय संघाला. सुदेश उर्फ गुड्डूचं स्वागत देखील चौकाराने केलंय. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण. याही वेळेस आपण पाहतोय फॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न इथे जरूर राहिलाय. पडले झोपले परंतु चेंडू आपण पाहतोय अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पाठवलाय. सिंगल आली. दुसरा धाब्याचा प्रयत्न केला जाईल आणि अगदी डायमंड डकची शिकार. अमित लोट होईल धावबाद. संधी साधून थेट पट्ट्याने घेतली. दणदणीत विकेट. माननीय श्री राजू भाऊ कडलक युवा मंच व क्रांतीवीर क्रिकेट क्लब नवला गुमरे यांची बळीची टाळी. यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. अमित लोट एकही चेंडू न खेळता मात्र तो मैदानामध्ये बाद झाला. नवीन बॅटर थोडीशी शांतता आपण पाहतोय मैदानामध्ये निश्चितप्रमाणे आपल्याला बघायला मिळतीये. तर मयूर तांगट आता मैदानामध्ये दाखल झाला. यापूर्वीची मॅच देखील आपण पाहिली तर एक रोमहर्षक सामना आपल्याला मैदानामध्ये जो आपल्याला अनुभवायला मिळाला. परत गोलंदाज तयार सुदेश. आता मात्र आपण पाहतोय फिंगर रोल करताना बघायला मिळाले. टप्पा पडल्यानंतर मात्र अगदी बॅटला बाय बाय करत चेंडू विकेट कीपरकडे जाऊन विसावतोय. इट्स अ डॉट बॉल. 28 वरती धावफलक. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये दुसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना सुदेश पुढे तयार स्ट्रायकिंग एंडला. रोहित यावेळेस पुन्हा एकदा बघायचंय. चेंडूला उडवलाय थर्डमॅनच्या दिशेने आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेरही पोहोचेल. धावा मिळतील 4. इथे चौकार. पाहुणी मौका हा मारला चौका. नवला गुमरे गावचे माजी सरपंच तसेच समृद्धी ग्रुपचे सर्वे सर्वा माननीय श्री रवी भाऊ कंडलेक यांचा खणखणीत चौकार. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा मी जाणून माझा घेऊन फिरतो. आणि आता मात्र बघायच्या वेळेस चौकार येताना आपल्याला जो बघायला मिळेल या चौकाराच्या मदतीने 32 वरती धावफलक. संघाची धावसंख्या आपण पाहिलं 2 पराभूत संघ आहेत जे मात्र एकमेकांच्या विरोधात तिथे लढत आहेत. ओ यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू टाकलाय. वाह वाह. प्रयत्न जबरदस्त होते. प्रयत्न अफलातून होते. परंतु मैदानात बघायचं आयडिया तिथे अष्टविनायक टीम आहे आणि त्यांनी सांगितले की तुम्ही हा डिसिजन तिकडे टीव्ही अंपायर कडे सोपवणं गरजेचं आहे. कारण एक सॉफ्ट कॉर्नर म्हणून सगळ्या गोष्टी बघितलं पाहणं फार गरजेचं आहे.
सेफ आहे. सेफ आहे, काय अडचण आहे. ज्यावेळेस आपण पाहायला गेलं तर पाय त्याचा होता त्यावेळेस मात्र नक्कीच तो पाय. सर आताचे धावा किती आहेत? 1. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 33. आणि यावेळेस मयूरच्या स्लॉट मध्ये चेंडू आता त्याने मात्र पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. सिक्सर. शिवरायांचा हा छावा या वेळेला 6 धावा. आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. नादी लागू नको माझ्या प्रभावला सगळं तुला नादी लागू नको माझ्या प्रभावला सगळं तुला हे गाडी तुला बांधून तुला बदा बदा पडत इथे मात्र आपण बघतोय आता षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 39 वरती धावफलक. दोन षटकांचा खेळ संपला. 39 वरती धावफलक मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांकाचा आता 3रं घेऊन मैदानाच्या मध्ये तयार असेल विशाल कौर. फॉर द विकेट. पहिलाच बॉल होता. यावेळेस मात्र चकमक थोडीशी पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या आपण मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा बघतोय आपण. धावफलकावरती 39 वरती जे धावफलक आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे तर विशाल कौर. त्यावेळेस दूर चेंडू खेळायचा प्रयत्न होता. बॉडी वेट आपण पाहिले गेले तर पाहिजे तेवढं कंट्रोल मध्ये नव्हतं रोहितच्या, परंतु तरी देखील फटका आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने खेळला. सुमित पवारने चेंडू इथे कव्हर केला. तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. आणि या एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचले. गोलंदाजीसाठी गोलंदाज आमदार चषकाचा आपण पाहतो. एक बहारदार आयोजन आणि नियोजन. मोठा फटका ऑन साइडला भिरकावलाय आणि चेंडूला पाठवलाय डीप कॉर्नर मध्ये. सिक्सर. छेरन. शिवरायांचा हा छावा या वेळेला 6 धावा. आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. नादी लागू नको माझ्या प्रभावला सगळं तुला नादी लागू नको माझ्या प्रभावला सगळं तुला. आणि आता जर आपण मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर इथे षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. 46 वरती धावफलक. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मैदानामध्ये असताना मयूर तांगट. कॅप्टन फ्रॉम लिडिंग फ्रंट असं म्हटलं जातं आणि असं म्हटलं जात नाही तर ते दाखवावंही लागतं आणि ते दाखवतोय मयूर तांगट. पुढे दाखवलं बटाप्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू पडला. दिशा बदलली. गर 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 फिरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. धावा मिळत आहेत 4. चौकार. पाहुणी माऊका हा मारला चौका. नवला गुमरे गावचे माजी सरपंच तसेच समृद्धी ग्रुपचे सर्वे सर्वा माननीय श्री रवी भाऊ कडलक यांचा खणखणीत चौकार. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोडा मी जाणून माझा घेऊन गडीचे टाळ्यांचा गजर करूया. स्त्री अष्टविनायक विजन संघाचा अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. 50 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्या गेलेल्या आहेत. मयूर दांगटचं आक्रमण आपल्याला मैदानाच्या मध्ये जे बघायला मिळत आहे. बोलो तयार. विशाल. हा चेंडू देखील आपण पाहतोय. परफेक्ट टायमिंग मात्र जुळू शकलेले नाहीयेत, परंतु शॉर्ट फाईन लेग मध्ये खेळाडू आपण बघतोय मैदानामध्ये आहेत तिथे. संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचली. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 51. एक वरती धावफलक. विशाल तयार पुढे येतात. याही वेळेस लिडिंग एज. चेंडू हवेत.
आम्ही तांबे मात्र आपण पाहिले तर तीन तीन खेळाडू होते जरूर तिथे. मंगेश तांबे आपण पाहिलं तर मैदानामध्ये फिरत राहिले परंतु चेंडू हातामध्ये आला नाही. आणि तोपर्यंत बघायचं मैदानामध्ये 2 धावा इथे यशस्वीपणे पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावांच्या मदतीने संघाचं वाढतं धावफलक 53 वरती जाऊन पोहोचलेलं आहे. करंट रन रेट आपण पाहिलं तर 18.71च्या सरासरीने मात्र धावा ज्या बनवल्या जात आहेत. वरती धावफलक पुण्याचा गोलंदाज सय्यर विशाल. हलक्यात आपण पाहतो यावेळेस चेंडू खेळायचा प्रयत्न इथे जरूर राहिला. क्षेत्ररक्षक दूरवरून लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल आली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा. सकाळची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर धावफलकावरती 55 वरती धावफलक. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये संपलाय. छोटासा ड्रिंक ब्रेक देखील ते घेतला जातोय. चला स्पीडअप करा टीम, थोडी घाई करा कारण जवळपास आज आपण अजून आपल्याला 2 सेमीफायनल तर आपण मैदानामध्ये चला स्पीडअप करा टीम. पुन्हा एकदा मी कॅप्टनचं लक्ष वेधणार आहे. बघा वेळ आपल्याकडे कमी आहे आज. इनिंग ब्रेक मध्ये सेमीफायनलच्या मॅच आपल्याला टॉस करायचा आहे. अमित तांबे मंगेश तांबे मैदानामध्ये आपण पाहिले गेले तर आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत. अनुभवाकडे कॅप्टन आज गेलेत. कारण मंगेश तांबे यांच्या खेळाडूबद्दल आपण चर्चा करत होतो कारण कित्येक वर्ष आपण पाहिले गेले तर या खेळाडूकडे एक वेगळी प्रतिभा. नेहमीच लेदर क्रिकेट असू द्या व प्लॅस्टिकचा टॅपबॉलचं क्रिकेट असू द्या. त्यानंतर आपण पाहिले गेले तर चर्चेत राहणारा खेळाडू नेहमी राहिलाय तो मंगेश. बॉलिंग ट्रॅक वरती तयार असेल. स्ट्रायकिंग इनला मयूर दांगटे 2-3 पावलाचा रनअप. पहिलाच बॉल होता. पहिला चेंडू बॉल तर ऑफसाईडच्या थोडासा बाहेर ठेवलाय. सिंगल तर इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का परंतु यावेळेस मैदानामध्ये बघायचे नकार कळवला जाईल. 1 धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या 56 धावा. जिद्दी चिकाटी मेहनती खेळाडू म्हणून मात्र मंगेश तांबेचं नाव नेहमी चर्चेत राहिलंय. असं म्हणतात ना की अनुभवाने माणूस जर परिपूर्ण असेल तर मात्र या जगामध्ये त्याच्यासाठी कुठल्याच गोष्टी अवघड नसतात. आणि मंगेशकडे तेवढा अनुभव प्रचंड मोठा आहे. आणि यावेळेस टप्पा मागे ठेवलाय. टप्पा दिलाय धडक. आवाज आलाय कडक. रोहित पवारचा वार षटकार. शिवरायांचा हा छावा. या वेळेला 6 धावा. आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. नादी लागू नको माझ्या प्रभावला सगळं दिलं. नादी लागू नको माझ्या प्रभावला सगळं दिलं. हे गंतीला बांधून तुला बदा बदा इथे मैदानाच्या मध्ये बघायचं षटकारी तर आपल्याला जो पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 62 वरती धावफलक 62 रन. एका बाजूने 15 चेंडू मध्ये 41 वरती खेळतोय रोहित पवार. आज रोहित पवारचे वार मात्र बघायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. आखू टप्प्याचा बॉल पुल. चेंडू झालाय गुल. मिड विकेटला सिक्सर. शिवरायांचा हा छावा. या वेळेला 6 धावा. आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. नादी लागू नको माझ्या प्रभावला सगळं. इथे मात्र आपण बघतोय षटकार तर आपल्याला पाहायला मिळाला. 47 वरती खेळतोय नॉट आउट रोहित पवार.
68 वरती धावफलक. काय बॅटिंग केली आहे रोहितने आज. लागोपाठचे 2 षटकार मैदानाच्या मध्ये आपण पाहिले ते खेळलेत रोहितने. 68 वरती धावफलक. स्लॉगवरचं षटक सोपवलंय मंगेशकडे. आणि यावेळेस टाळ्यांचा गजर करूया रोहित पवार साठी. 17 चेंडू मध्ये 53 धावांची इनिंग साकारली रोहितने. सेलिब्रेशन तो बनताय. शिवरायांचा हा छावा या वेळेला 6 धावा. आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक यांचा दणदणीत षटकार. नादी लागू नको माझ्या प्रतापला सगळं नादी लागू नको माझ्या प्रतापला. इथे मैदानामध्ये बघायचं आता षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाले. लागोपाठचे 3 षटकार 74 वरती धावफलक. अजूनही आपण पाहिलेलं तर मैदानाच्या मध्ये इथे 2 चेंडू जे मात्र या पहिल्या डावात शिल्लक असतील. लागोपाठचे 3 षटकार आलेत. रोहित पवार 17 चेंडू मध्ये 53 धावा. अर्धशतक मात्र त्याचं इथे पूर्ण होत आहे. आणि याही वेळेस लॉग ऑफला चेंडू खेळलाय. वाह वाह. विशालचा मात्र तिथे प्रयत्न अपयशी. लागोपाठचा 4था षटकार 6 धावा. शिवरायांचा हा छावा या वेळेला 6 धावा. आरके पेट्रोलियमचे सर्वे सर्वा माननीय श्री राजूभाऊ कडलक. इथे लागोपाठचा आपण पाहतोय 4था षटकार. 80 वरती धावफलक. धावेंचा अक्षरशः डोंगर उभा होतोय. याही वेळेस आपण पाहतोय सफल झाले. जागा बनवली. चेंडू खेळला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये. खेळाडू आहे डीप मध्ये. सिंगल तर इथे आहे. दुसरा धावेचा देखील इथे प्रयत्न केला जाईल. आणि इथे विकेट. पहिला डाव पहिली इनिंग संपली आहे. धावफलकावरती 81 धावा. 82 धाव्यांचं टार्गेट आता असेल. नाही राहिले 1 अर्थातच समता क्रिकेट बराळे संघासमोर.